आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी 25,000हून अधिक मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून 102 वारकरी सुविधा केंद्र, 6,250 फिरती शौचालय आणि 4,100 महिला स्नानगृहे उभारण्यात आली आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक सुविधा उभारल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गाची लांबी 120 किलोमीटर असून या मार्गावर 91 ग्रामपंचायती, नगर परिषदा व महानगरपालिका क्षेत्रांचा समावेश आहे. ही वारी यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने केलेले सूक्ष्म नियोजन व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तब्बल 25,500 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी कर्मचारी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडत आहेत. पालखी मार्गावर एकूण 102 वारकरी सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये 4,82,777 चौरस फूट क्षेत्रात 37 जलरोधक मंडप आणि 4,94,000 चौरस फूट क्षेत्रात 23 जर्मन हँगर मंडपांचा समावेश करण्यात आला आहे. निवारा, विश्रांती व भोजनासाठी ही केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. स्वच्छतेवर विशेष भर देताना मार्गावर 6,250 फिरती शौचालये, 4,921 कायमस्वरूपी शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. स्वच्छतेसाठी 1,955 स्वच्छता सेवक आणि 126 सक्शन व जेटिंग वाहने तयार करण्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी 321 पाणी टँकर व 159 पाणी स्त्रोतांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला वारकऱ्यांसाठी 4,100 महिला स्नानगृहे व 179 हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. आरोग्य सुविधेअंतर्गत 21 अतिदक्षता विभाग व 121 आरोग्य दूत, बाईक अँब्युलन्स तैनात आहेत. संपूर्ण यंत्रणेसाठी 1,065 अधिकारी व 24,435 कर्मचारी असे एकूण 25,500हून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा 24 तास कार्यरत असून भक्ती विठ्ठलाची सेवा वारकऱ्यांची या भावनेतून प्रशासनाने नियोजन केले आहे. अनेक मानाच्या पालख्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केलेला असून प्रशासनाच्या वतीने त्यांचे मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने स्वागत केले आहे. प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सर्व सोयी सुविधा प्रत्यक्ष वारकरी भाविक यांच्याकडून वापरल्या जात असून त्याबद्दल ते समाधानही व्यक्त करत आहेत.